Hello students, welcome to online study of physics by भोईटे सर. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हा लेसन बघत आहोत आणि त्याचा पुढचा पार्ट आज आपण बीट्स बघणार आहोत. आता बीट्स म्हणजे काय बघा. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आपण बघितलेलंच आहे. व्हेन टू साऊंड वेव्स ऑफ सेम ॲम्प्लिट्यूड अँड स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज N1 आणि N2 त्यांच्या फ्रिक्वेन्सीज आहेत. अशाच बघा, ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ. समजा ही एक फर्स्ट वेव्ह आहे आणि ही एक सेकंड वेव्ह आहे. देर इज अनदर वेव्ह. वरच्याची फ्रिक्वेन्सी रेड इज फ्रिक्वेन्सी N1 and blue is frequency N2. They traveling along the same path. Then according to the superposition of the waves, there is a superposition of two waves of same amplitude and slightly different frequencies traveling in same direction. बघा, सेम ॲम्प्लिट्यूड दोन्ही एकाच दिशे. मी इथं वेगवेगळं काढलं आहे, खरं त्या अशाच एकाच दिशेने जात आहेत ना, लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला समजण्यासाठी वेगवेगळ्या काढल्यात. देन their intensity of sound periodically varies. Intensity of sound periodically varies with the time. म्हणजे काय होतं बघा, असं इंटेन्सिटी ॲम्प्लिट्यूड असं मागे होतो, परत असा मॅक्झिमम होतो, परत कमी होतो. इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज मॅक्झिमम अँड मिनिमम. दॅट इज कॉल्ड ॲज द बीट. लक्षात आलं का सर्वांच्या? वेन टू साऊंड वेव्स ऑफ सेम ॲम्प्लिट्यूड and slightly different frequencies traveling along the same path, then according to superposition of wave, their intensities varies periodically with time. म्हणजे some time intensity because amplitude intensity is directly proportional to amplitude square. जेव्हा ॲम्प्लिट्यूड जास्त असतो तेव्हा इंटेन्सिटी जास्त असते, जेव्हा ॲम्प्लिट्यूड कमी असतो तेव्हा इंटेन्सिटी कमी असते. The maximum intensity of sound is called as waxing and minimum intensity of sound is called waning. आलं का लक्षात तुमच्या? One waxing and one waning form the beat. Number of beats heard per second is called beat frequency. किंवा हा जो आपण फिनॉमिनल बघितला, alternate rise and fall in the resultant intensity of sound due to the superposition of wave is called as beat. आता बीट फ्रिक्वेन्सी कशी काढायची? कारण इथं दोन वेव्ज आहेत, त्यांची एकाची फ्रिक्वेन्सी N1 आणि एकाची N2 आहे. त्या दोन्ही एकत्र झाल्यावर काय तयार होतं? बीट तयार होतं. आपण बीट फ्रिक्वेन्सी कशी काढायची ते बघणार आहोत. बघा, इथे आपल्याला माहिती आहे इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ वेव्ह गिवन ॲज फर्स्ट वेव्हचं इक्वेशन दिलेलं आहे आपण. y1 इज इक्वल टू a साइन 2 पाय n1t मायनस x अपॉन λ1. ऑलरेडी आपण हे इक्वेशन काढलेलं आहे. y2 इज इक्वल टू a साइन 2 पाय n2t मायनस x अपॉन λ2. n1 and n2 their frequencies λ1 and λ2 their wavelength. आता बघा, फॉर अवर सिम्प्लिसिटी द पोजिशन ऑफ लिस्नर ॲट x इज इक्वल टू 0 घ्यायचं आहे. म्हणजे एक्सची किंमत किती घ्यायची आहे? 0. इथे एक्सची किंमत 0 सबस्टिट्यूट केल्यावर उत्तर काय येईल? पहिलं इक्वेशन काय येईल? y1 इज इक्वल टू a साइन 2 पाय n1t बिकॉज दिस टर्म इज लॅप्स. सेकंड y2 काय येईल? a साइन 2 पाय n2t. लक्षात आलं का? इक्वेशन ऑफ फर्स्ट वेव y1 इज इक्वल टू a साइन 2 पाय n1t. इक्वेशन ऑफ सेकंड वेव y2 is equal to a sin 2 pi n2t. According to superposition of wave, y is equal to y1 plus y2. According to superposition of wave, y is equal to y1 plus y2. आता फक्त आपण किमती सबस्टिट्यूट करणार आहे. y1 ची किंमत बघा किती आहे? a sin 2 pi n1t. सिमिलरली y2 ची किंमत किती आहे? a sin 2 pi n2t. ह्या इक्वेशनमध्ये फक्त y1 आणि y2च्या किमती आपण y2च्या किमती घातलेल्या आहेत. आता बघा, आपल्याला एक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरायची आहे. आपण अगोदरसुद्धा ही वापरलेली आहे. साइन सी प्लस साइन डी असं जर असेल तर त्याचं उत्तर काय येतं? 2 साइन सी प्लस डी डिवाइड बाय 2 इंटू कॉस
सी मायनस डी डिवायडेड बाय 2. आता ह्या इक्वेशनमध्ये n1ला काय म्हणायचं, सी म्हणायचं, आणि n2ला काय म्हणायचं, डी म्हणायचं. या आपल्याला समजण्यासाठी आपण याच्यानुसार ह्या फॉर्म्युलानुसार हे सोडवल्यावर उत्तर काय येतं, 2a साइन 2 पाय, सी किती आहे n1, डी किती आहे n2. म्हणजे पहिलं काय येईल, n1 प्लस n2 डिवायडेड बाय 2 इंटू टी. हे पहिलं कळालं का तुम्हाला, 2a साइन 2 पाय n1 प्लस n2 डिवायडेड बाय 2 इंटू टी इंटू कॉस. आता वजाबाकी होणार, कॉस 2 पाय n1 मायनस n2 डिवायडेड बाय 2 इंटू टी. हे जे इक्वेशन आहे, हेच इक्वेशन हे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी सोडल्यानंतर अशा प्रकारे येतं. कसं येतं, 2a साइन इनसाइड द ब्रॅकेट 2 पाय n1 प्लस n2 डिवायडेड बाय 2 इंटू टी इंटू कॉस ऑफ 2 पाय n1 मायनस n2 डिवायडेड बाय 2 इंटू टी. नाउ rearranging this equation, what we get here, फक्त काय करतो, हे कॉस आपण ब्लॅकने लिहिले ते 2a नंतर लिहायचं आहे. म्हणजे बघा 2a कॉस हा पॅराग्राफ 2a नंतर हा लिहिला, 2a कॉस 2 पाय n1 मायनस n2 डिवायडेड बाय 2 इंटू टी, आणि उरलेला परत लिहिला डॉट साइन 2 पाय n1 प्लस n2 डिवायडेड बाय 2 इंटू टी. आता याचं इक्वेशन याच्याऐवजी हे ज्याचं मी ब्रॅकेट करतो आहे बघा, याच्याऐवजी आपण काय घ्यायचं आहे, कॅपिटल ए, आणि n1 प्लस n2 याच्याऐवजी काय घ्यायचं आहे n. मग याच्याऐवजी कॅपिटल ए आला, लिहिला साइन 2 पाय n1 प्लस n2च्या ऐवजी काय आलं, n1 प्लस n2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू n. मीन व्हेलॉसिटी काय घेतलं आपण, n घेतलेला आहे, कळलं. देन वी गेट द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ बीट इज इक्वल टू a साइन 2 पाय nt. आता बघा n काय झालं, n इज द फ्रिक्वेन्सी ऑफ बीट, आणि a काय आहे, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑफ बीट. आता आपण बघितलं आहे अल्टरनेटली वॅक्झिंग आणि वॅनिंग होतं. अल्टरनेटली वॅक्झिंग म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड, आणि वॅनिंग म्हणजे मिनिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड. बीट फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ बीट्स हर पर सेकंड इज कॉल्ड ॲज द बीट फ्रिक्वेन्सी. आता बीट फ्रिक्वेन्सी ही सरासरी आपण दिलेली आहे, n1 प्लस n2 डिवाइड बाय 2 इज द ॲव्हरेज फ्रिक्वेन्सी. द फ्रिक्वेन्सी ऑफ द मीन फ्रिक्वेन्सी n1 प्लस n2ची मीन फ्रिक्वेन्सी n आहे. आता आपण बीट फ्रिक्वेन्सी किती येते ते बघायचं आहे. नाउ वी कॅन सी फॉर वॅक्झिंग ॲज वेल ॲज फॉर वॅनिंग. Listen here. Waxing means what? Maximum amplitude. First we have to see that for maximum intensity of sound, that is called as waxing. Waxing साठी amplitude किती असावा लागतो? मॅक्झिमम असावा लागतो. म्हणजेच a ची किंमत किती पाहिजे? प्लस ऑर मायनस टॉइस a. a इज द amplitude फर्स्ट वेव, दोन्हींचा मिळून किती येईल? टॉइस a. a इज इक्वल टू प्लस ऑर मायनस टॉइस ए. पण ए ची किंमत आपण बघितलेली आहे. ए ची किंमत किती असते? 2a कॉस इनसाइड द ब्रॅकेट 2 पाय n1 मायनस n2 डिवायडेड बाय 2 इंटू टी. आपण हे मग अशी बघितलं आहे. ए ची किंमत आपण डिस्प्लेसमेंट ऑफ बीटच्या इक्वेशनमध्ये बघितलं आहे. ए ची किंमत ही असते. म्हणजे ह्या सगळ्याचं उत्तर किती आलं पाहिजे? प्लस ऑर मायनस टॉइस ए. आता ह्या सगळ्याचं उत्तर प्लस ऑर मायनस टॉइस ए यायचं असेल तर ह्या सगळ्याचं उत्तर किती आलं पाहिजे? प्लस ऑर मायनस टॉइस ए. हे यायचं असेल तर हा जो उरलेला भाग आहे कॉस ऑफ, याचं उत्तर किती आलं पाहिजे? प्लस ऑर मायनस 1. कारण बघा कॉस 2 पाय n1 मायनस n2 डिवाइड बाय 2 इंटू टी प्लस ऑर मायनस 1 केलं तर काय होईल? 2a प्लस 2a, 2a मायनस 1 मायनस 2a. म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं पाहिजे आपल्याला? प्लस ऑर मायनस 1. आता बघा ह्या सर्वाचं उत्तर कॉस ऑफ धिस ब्रॅकेट इज प्लस ऑर मायनस 1 यायचं असेल तर हा उरलेला जो ब्रॅकेट आहे 2 पाय n1 मायनस n2 डिवाइड बाय 2 इंटू टी, याचं उत्तर किती आलं पाहिजे? एक तर 0 आलं पाहिजे. कारण कॉस 0 1, कॉस 180 मायनस 1, म्हणजे असं वाढत जाईल तुम्हाला. एक तर याची किंमत किती आली पाहिजे? ह्याची
0 पाय 2 पाय 3 पाय, तेव्हा ह्याचं उत्तर किती येईल? +or-1. आता ह्या ब्रॅकेटचं उत्तर एवढे यायचं असेल तर यात व्हेरिएबल काय बघा, N1 N2 दिलेलं फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे टाईम फक्त बदलणार आहे. बरोबर. पहिल्यांदा टाईम 0 घ्या, उत्तर 0 येईल, म्हणजे cos 0 1 येईल. परत टाईमची किंमत किती घ्यायची आहे बघा, 1/N1 - N2. तुम्हाला हे सोडून दाखवतो, पाय उत्तर येते का बघा. 2 पाय N1 - N2 / 2. आता टीची किंमत आपण किती घेणार आहे? 1/N1 - N2. बरोबर. टीची किंमत एवढी घेतल्या, N1 - N2 कॅन्सल टू N1 - N2, 2 कॅन्सल टू 2, काय उरलं बघा? पाय. अशा रीतीने जर आपण टीची किंमत 2/N1 - N2 घेतले तर उत्तर किती येईल? 2 पाय. म्हणजे टी ॲट 0 when time is equal to 0 we can occur the waxing. When time is equal to next time successive 1/N1 - N2 successive waxing. म्हणजे वॅक्झिंगचे हे टाईम आहेत, डिफरंट टाईम. आता तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅक्झिंग, द टाईम डिफरन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅक्झिंग और टाईम डिफरन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅनिंग इज द पिरियड ऑफ बीट. आता बघा, टाईम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅक्झिंग, या दोन्हींची वजाबाकी करा, काय येईल? 1/N1 - N2. किंवा ह्या दोन्हींची करा किंवा ह्या दोन्हींची करा, उत्तर काय येईल? हे. म्हणजे पिरियड ऑफ बीट किती आला? 1/N1 - N2. पिरियड ऑफ बीट म्हणजे काय? टाईम हा पहिला वॅक्झिंग, दुसरा वॅक्झिंग, तिसरा, चौथा, असं कंटिन्युअसली. टाईम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅक्झिंग, 2 वॅक्झिंगमधला टाईम डिफरन्स म्हणजेच काय? पिरियड ऑफ वॅक्झिंग. आणि रेसिप्रोकल ऑफ पिरियड ऑफ वॅक्झिंग इज कॉल्ड ॲज द फ्रिक्वेन्सी ऑफ वॅक्झिंग, फ्रिक्वेन्सी ऑफ बीट. द नंबर ऑफ वॅक्झिंग हर्ट पर सेकंड इज कॉल्ड बीट. म्हणजे रेसिप्रोकल ऑफ पिरियड काय येणार? बीट फ्रिक्वेन्सी. बीट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू N1 - N2. सर्वांच्या लक्षात आलं का? आपण मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडवरून बीट फ्रिक्वेन्सी काढलेली आहे. ॲज वी ऑलरेडी सीन, वॅनिंग मीन्स व्हॉट? मिनिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड. That is amplitude is minimum, that is 0. When amplitude is 0 then there is the occurrence of vanning. आता आपण वॅनिंगचा पिरियड पहिल्यांदा काढूया. फॉर मिनिमम ॲम्प्लिट्यूड A0 पाहिजे असेल म्हणजेच एची किंमत ही आहे, म्हणजेच काय आहे? 2A cos 2πN1 - N2 / T इंटू T इज इक्वल टू 0. म्हणजे ह्या सर्वाचं उत्तर किती आलं पाहिजे? 0. तरच आपल्याला ॲम्प्लिट्यूड 0 मिळू शकतो. या सगळ्याचं उत्तर 0 यायचं असेल तर cos 2π म्हणजे उरलेला हा cos 2πN1 - N2/2 इंटू T, याचं उत्तर किती आलं पाहिजे? 0 आलं पाहिजे. सिमिलरली याचं उत्तर, याचं कॉस हा ब्रॅकेट इंटू हे, याचं उत्तर 0 आलं पाहिजे. म्हणजेच काय? या सर्वाची किंमत किती आली पाहिजे? π/2. cos 90 0. बघा इथं π/2 आला, 0 येईल, म्हणजे उत्तर ॲम्प्लिट्यूड 0 आला. म्हणजे काय आला? वॅनिंग. म्हणजेच टीच्या किमती किती पाहिजेत? π/2, 3π/2, 5π, सॉरी ह्या ब्रॅकेटच्या किमती. ह्या ब्रॅकेटमध्ये काय व्हेरिएबल बघा? पाय कॉन्स्टंट, N1 आणि N2 कॉन्स्टंट, मग व्हेरिएबल काय आहे? टी. टीची पहिली किंमत आपण किती घेऊया? 1/2N1 - N2. किती उत्तर येते बघूया. टीची ही किंमत ह्या इक्वेशनमध्ये घालूया, सोडवूया आपण. 2πN1 - N2 / 2 इंटू टीची किंमत किती घातली आपण? 1/2 इनसाइड द ब्रॅकेट N1 - N2. N1 - N2, N1 - कॅन्सल होईल, 2 कॅन्सल होईल, काय उरेल बघा? π/2. कळालं सर्वांना? जर टीची किंमत आपण 1/2N1 - N2 एवढी घातली तर एवढं, म्हणजे उत्तर किती येतील? 0. म्हणजे पहिला वॅनिंग कधी आढळेल? व्हेन द फर्स्ट वॅनिंग इज ऑकर व्हेन टाईम इज 1/2 इनसाइड द ब्रॅकेट N1 - N2. सेकंड वॅनिंग इज ऑकर व्हेन टाईम इज 3/2 N1 - N2. Similarly, as you know that also we have studied the distance between the time interval between 2 successive vanning is called as period of beat. कळालं सर्वांना? आपण मगाशीच बघितलं आहे टाईम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅक्झिंग
or time interval between two successive vanning is called as period of beat. ह्या दोन्ही मधली वजाबाकी करा. किती येतं उत्तर बघा. पिरियड ऑफ बीट इज इक्वल टू 1/n1 मायनस n2. कुठल्याही दोन्ही ह्या दोन्हीमधली घ्या, ह्या दोन्हीमधली वजाबाकी घ्या टाईम इंटरवल, तुम्हाला उत्तर किती येईल 1/n1 मायनस n2. मीन्स वॉट, बीट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू n1 मायनस n2. अशा प्रकारे आपण बीट फ्रिक्वेन्सी बघितलेली आहे. तुमच्या लक्षात असेल टाईम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅक्झिंग किती आला होता मगाशी 1/n1 मायनस n2. आणि टाईम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅगिंग आता किती आला आहे 1/n1 मायनस n2. दिस शोज दॅट वॅक्झिंग अँड वॅनिंग ऑकर अल्टरनेटली विथ इक्वल फ्रिक्वेन्सीज. लक्षात आलं. वॅक्झिंग अँड वॅनिंग ऑकर अल्टरनेटली with same frequency, and this is the phenomenon of beat, and here we determine frequency of beat n is equal to n1 minus n2 because the number of waxing hertz per second is the reciprocal of period of waxing, or number of waning hertz per second is the reciprocal of period of waning. तुमच्या लक्षात आलं का. म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी हे तुमच्या लक्षात आला असेल. कळलं विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्ही पुन्हा सोडवायचा प्रयत्न करा. यू विल ट्राय टू सॉल्व दिस यूजिंग द टेक्स्टबुक. इफ एनी क्युरीज डाऊट प्लीज कॉन्टॅक्ट विथ मी. ट्राय अगेन अँड अगेन इफ एनी क्वेश्चन एनी प्रॉब्लेम. आता माझ्या लक्षात असं आलेलं आहे की बरेच विद्यार्थी व्हिडिओ पाहत नाहीत. तुम्ही ट्राय करा, कारण याच्यावर आपण परीक्षा घेणार आहोत. आणि तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांनो, तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा, बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा आणि वेळोवेळी अभ्यास करा आणि काम नसल्याशिवाय घराबाहेर पडू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.